नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मॉईल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॉईल अचीव रेकॉर्ड हायेस्ट एव्हर एप्रिल मॅग्नीज ओव्हर प्रोडक्शन अप 1.5% इयर ऑन इयर बेसिस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॉईल लिमिटेडने एप्रिल 2025 या महिन्याचा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, मॉईल लिमिटेडने प्रोड्यूस केला आहे 1.62 लाख टन मॅग्नीज ओव्हर एप्रिल 2025मध्ये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 1.5%ची इन्क्रीमेंट दाखवतो. आणि मित्रांनो, हा मॉईल लिमिटेडचा हायेस्ट एव्हर एप्रिल प्रोडक्शन आहे. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स शेअर प्राइस जम्प्स ॲज कंपनी रेजिस्टर्स 24% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन एप्रिल 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने आपल्या एप्रिल 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडची डोमेस्टिक सेल्स एप्रिल 2024मध्ये होती 2268 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 41.53%ने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने डोमेस्टिक सेल्स केली आहे एप्रिल 2025मध्ये 3210 युनिट्स. चला आता बोलूया आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग शेअर रॅली ऑन $54 मिलियन पॅक्ट विथ GE वर्नोआ स्टीम पॉवर युनिट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडने GE वर्नोआ स्टीम पॉवर सर्व्हिसेस बिझनेस सोबत $53.5 मिलियन म्हणजे 450 कोटी रुपयाचा ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? एअरफॉइल्सच्या सप्लायसाठी. आणि मित्रांनो, हा न्यूक्लिअर आणि थर्मल पॉवर इंडस्ट्रीजमध्ये यूज होतो. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NMDC रिपोर्ट्स 15% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ टू 4 MT इन आयरन ओव्हर प्रोडक्शन. सेल्स जम्प 2.8% इयर ऑन इयर बेसिस इन एप्रिल 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NMDC लिमिटेडने सुद्धा आपल्या एप्रिल 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, NMDC लिमिटेडचा टोटल आयरन ओव्हर प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने इन्क्रीज होऊन एप्रिल 2025मध्ये आली आहे 4 मिलियन टन्स, जी 1 वर्षाआधी होती म्हणजे एप्रिल 2024मध्ये होती 3.48 मिलियन टन्स. आणि मित्रांनो, NMDC लिमिटेडची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 2.8%ने इन्क्रीज होऊन 3.63 मिलियन टन्स झाली आहे, जी 1 वर्षाआधी एप्रिल 2024मध्ये होती 3.53 मिलियन टन्स. चला आता बोलूया कॅम्सबद्दल, म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने एकूण ₹20चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 287 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 336 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 348 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आली आहे
336 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 97 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 106 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 118 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 106 कोटी रुपये. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया अँड UPRVUNL साइन MOU फॉर 500 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट इन उत्तर प्रदेश. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी त्याचसोबत भारताची लार्जेस्ट कोल प्रोड्युसर कंपनी कोल इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? UPRVUNL म्हणजे उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडसोबत. कशासाठी? उत्तर प्रदेश म्हणजे UPमध्ये 500 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स फोकसिंग ऑन स्केलिंग अप मरीन लॉजिस्टिक्स अँड ॲग्री लॉजिस्टिक्स बिझनेस. करण अडानी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर करण अडानी यांनी सांगितले आहे की इंडियाचा बिगेस्ट प्रायव्हेट पोर्ट ऑपरेटर फोकस करत आहे. कशावर? मरीन लॉजिस्टिक्स आणि ॲग्री लॉजिस्टिक्स बिझनेसेसला स्केलअप म्हणजे वाढवण्यावर. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट इन्क्रीजेज प्रोडक्शन कॅपॅसिटी बाय 1.4 मिलियन टन पर ॲनम. टोटल ग्लोबल कॅपॅसिटी ॲट 190.16 मिलियन टन पर ॲनम. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी 1.4 मिलियन टन्स पर ॲनमने इन्क्रीज केली आहे. आणि मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडची टोटल ग्लोबल कॅपॅसिटी 190.16 मिलियन टन पर ॲनम. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.